राम नारायण राम. ध्यान मेडिटेशन याबद्दल लोक खूप बोलतात, पण आम्हाला असं जाणवलंय की ध्यान म्हणजे काय हे लोकांना अजूनही समजलेलं नाही. माणूस आपल्या जीवनात अनेक चुका करत आहे, पण त्या चुकांचे भान त्याला नाही की नक्की काय चुकतने हे समजत नाहीये. माणसाने आपल्या जीवनात एक ध्येय ठेवायला हवं, जेणेकरून तो पुढे जाऊ शकेल. प्रत्येक माणूस या पृथ्वीवर धर्म घेऊनच जन्म घेतो, तरीसुद्धा तो त्या धर्माच्या मागेच धावत राहतो. पृथ्वीवरील सर्व गोष्टी सगळ्यांसाठी आहेत, पण काही लोकांनी आपली बुद्धी, ताकद, राजकारण, संविधान याच्या माध्यमातून सर्व गोष्टी वेगळ्या वेगळ्या विभागून टाकल्या आहेत. हीच सर्वात मोठी समस्या आहे. बांगलादेश हे एक छोटंसं देश आहे, पण तिथल्या लोकांनी भ्रष्टाचाराविरुद्ध असा आवाज उठवला की शेख हसीनाला भारतात पळून यावं लागलं. एक दिवस बांगलादेश, भूतान, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान हे सर्व छोटे देश एकत्र येतील. तुम्ही बघा, पृथ्वीवर किती युद्ध चालू आहेत. अरब देशांमध्ये, रशियात, इस्रायलमध्ये सगळीकडे लढाया सुरू आहेत. पण आकाशात तर कितीतरी तारे आहेत, पण ते एकमेकांशी भांडत नाहीत. ते सर्व एकत्र राहतात. माणूसही तर आकाशाच्या अधीनच आहे. सूर्यापासूनच पृथ्वी निर्माण झाली आहे. सूर्यापासूनच सर्व माणसे आली आहेत. पृथ्वीचा विकासही सूर्यामुळेच झाला आहे. सूर्यच आपले आदिमाता पिता आहेत. सगळ्यांचे वडील म्हणजे आकाश, आणि त्याचं खरं नाव आहे राम नारायण राम. खरं तर जे लोक पृथ्वीवर आहेत त्यांनी निसर्गाला सोडून स्वतःला देव मानायला सुरुवात केली. चोर झाले, दरोडेखोर बनले, ते सर्व नष्ट होतील. आज जे काही पृथ्वीवर घडतंय ते सगळं लोकांना एकत्र आणण्यासाठी घडतंय. जो कोणी विवेकाचं ऐकणार नाही, त्याचं शरीर अशक्त होईल, मन अशक्त होईल, हृदय अशक्त होईल, शरीराची ताकद संपून जाईल आणि शेवटी तो स्वतःच मरेल. पृथ्वीवर चोर आणि दरोडेखोरांसाठी तुरुंग आहेत, पण जो सर्वात मोठा चोर आहे, जो दिसत नाही, समोर येत नाही, त्याच्यासाठी तुरुंग का नाही? सगळे नेते निवडणुकीच्या वेळेस लोकांसमोर येऊन मोठमोठ्या घोषणा करतात, पण जिंकल्यावर काहीही पूर्ण करत नाहीत. तरीसुद्धा जनता त्यांना मतदान करते, कारण ती स्वतःचा दास व्हायला तयार असते. आजही हिंदू मुस्लिम संघर्ष सुरूच आहे, आणि यात सर्वात मोठा मूर्ख मुस्लिमच आहे. कारण त्यांच्यातच शिया सुन्नी यांचं भांडण सुरू आहे. ही लढाई वर्षानुवर्षे चालू आहे. लोक कुराण, गीता, महाभारत याबद्दल खूप उत्साहित असतात, मग निसर्गाबद्दल का नाही? माणूस निसर्गाची कदर करत नाही. ज्या दिवशी निसर्गाने स्वतःची ताकद दाखवली, त्या दिवशी लोक सुन्न होऊन जातील. एक धर्मगुरू निसर्गाला योग्य रीतीने समजू शकतो, कारण लोक त्यांचं ऐकतात. झाडांमध्येही प्राण असतो, त्यांच्याकडे मन असतं, त्यांना भूकही लागते. ते एका जागी शांत उभे असतात. ते कुठलाही स्वार्थ न बाळगता मानवतेची सेवा करतात. तरीसुद्धा माणूस त्यांना समजून घेत नाही. माणसाचं शरीर हे पृथ्वीचाच एक भाग आहे. लोकांनी ध्यान करायला हवं. ध्यान केल्यानेच मन शांत होतं, विवेक वाढतो, आणि त्याचबरोबर तुमचं कल्याणही होतं. तुम्ही नेहमी राम नारायण रामचा जप करायला हवा.